सकाळपासूनच आरोहीची लगबग सुरू होती. आरोही स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती व स्वयंपाक करता करता ती स्वतःशीच बडबड करत होती. आरोही पटकन आवर, वेळ खूप कमी आहे आणि ते लोक आता येतीलच इतक्यात, ती स्वतःशीच बोलत होती. सकाळपासून स्वयंपाकघरात उभी राहून ती एकटीच हात चालवत जेवण बनवत होती. अचानक तिची चक्कर वाढली आणि खाली पडण्यापासून वाचण्यासाठी तिने किचनचा ओटा घट्ट पकडला. काही वेळ ती तशीच उभी राहिली आणि चेहऱ्यावर पाणी मारून ती पुन्हा कामाला लागली. आज तिला फक्त घरापुरतं जेवण बनवायचं नव्हतं, तर त्यांच्या घरी एका छोट्या गेट टुगेदर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी आरोहीवरच होती. काही दिवसांपासून तिची तब्येत अशीच बरी नव्हती, पण स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ती त्या माणसाला खुश करण्यात मग्न होती, ज्याच्यासाठी ती एका गरजेच्या वस्तूपेक्षा जास्त काहीच नव्हती. जेवण तयार करून तिने डायनिंग टेबलवर सजवले आणि ती परत स्वयंपाकघरात गेली. रणवीर सूर्यवंशीचे काही खास पाहुणे परदेशातून आले होते आणि ते सध्या गेस्ट रूममध्ये त्याच्यासोबत बसले होते. आरोहीला त्यांच्या समोर राहण्याची परवानगी नव्हती, कारण त्यांच्या घरात स्त्री आणि पुरुषांमध्ये अजूनही खूप भेद मानला जायचा. त्या घराण्यातील स्त्रिया परपुरुषासमोर क्वचितच यायच्या. तिने भराभर जेवण वाढले आणि रणवीरला मेसेज केला. काहीच वेळात त्याचे सर्व मित्र डायनिंग टेबलवर बसून जेवणाचा आस्वाद घेत गप्पा मारू लागले. त्यांचा आवाज आरोहीच्या कानावर स्पष्ट पडत होता. त्या सर्वांमध्ये रणवीरचाही आवाज होता. त्यांचे बोलणे ऐकत ती स्वयंपाकघरातील खुर्चीवर बसली आणि तिने डोके डायनिंग टेबलवर टेकवले. थकव्याने तिची वाईट अवस्था झाली होती. सकाळपासून काम करून ती आता कुठे मोकळी झाली होती. तिचा डोळा लागतच होता. तेवढ्यात एका कडक आवाजाने घाबरून तिने डोके वर केले. गोड पदार्थ कुठे आहे? त्याचा आवाज नेहमीप्रमाणेच रुक्ष आणि थंड होता. ते फ्रीजमध्ये थंड करायला ठेवले होते. आता सांगते असे म्हणत तिने फ्रीजमधून गोड पदार्थाचा बाऊल बाहेर काढला. तुला सांगितलं होतं ना, प्रत्येक गोष्ट आधीच टेबलवर आणून ठेवायची म्हणून. एखादं काम तरी नीट करता येतं का तुला? जर हेच करायचं होतं तर आधीच सांगायचं ना, मी कोणा दुसऱ्याकडून करून घेतले असते. रणवीरचे ते टोचणारे शब्द ऐकून आरोहीच्या डोळ्यात पाणी आले. ती सकाळपासून फक्त त्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटत होती. रणवीर तिच्या सर्व कष्टांकडे दुर्लक्ष करून एका लहानशा चुकीवरून तिचा अपमान करायचा, हे काही नवीन नव्हते. प्रत्येक वेळी तिच्या मनातलं तेवढ्याच तीव्रतेने वेदना होत असत. माफ करा, मी विसरले होते. त्याच्या हातात बाऊल देत तिने मान खाली घालून म्हटले, थोड्या वेळाने चहा आणि कॉफी बनवून पाठवून दे. तिच्या झुकलेल्या चेहऱ्याकडे काही क्षण पाहिल्यानंतर रणवीर गोड पदार्थ घेऊन निघून गेला. आरोही थकलेल्या पावलांनी गॅसवर चहाचे पाणी ठेवून पुन्हा त्याच खुर्चीवर येऊन बसली. रणवीर सूर्यवंशी तिला शारीरिकदृष्ट्या त्रास देत नसला तरी मानसिकदृष्ट्या खूप छळत होता. त्यांच्या नात्यात प्रेमाचा लवलेशही नव्हता. तिला सतत जाणीव व्हायची की रणवीरला तिची ना काळजी आहे ना आपुलकी. हे सर्व तर सोडाच, तो तिच्याशी कधी प्रेमाचे 2 शब्दही बोलत नव्हता. फक्त गरजेपुरते बोलणे आणि काम. त्यांचे लग्नही एका कौटुंबिक वादावर पडदा टाकण्यासाठी झाले होते. या नात्यात ती अशा प्रकारे अडकली होती की एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तर 2 पावले मागे खेचली जायची. अशा स्थितीत ती त्या माणसासोबत आयुष्य कसे काढणार होती? तो तिच्यावर प्रेम करत नव्हता, तरीही ती किमान त्याची आवडती तरी बनावे या प्रयत्नात होती. पण या 2 वर्षात ती त्याची आवड तर दूरच, त्याची सवयही बनवून शकली नव्हती. पाहुणे गेल्यानंतर सर्व कामे आटोपून ती खोलीत आली, तेव्हा तो कदाचित झोपला होता. दिवे बंद होते. आरोहीने आंघोळ करून कपडे बदलले आणि थकलेल्या शरीराने ती बेडवर आडवी झाली. मनात एक अनामिक वेदना दाटून आली होती.
तिने जेवणही केले नव्हते. शरीर थकले होते, पण डोळ्यात झोप नव्हती. तिने शेजारी झोपलेल्या रणवीरकडे एक नजर टाकली. तो देखणा होता एखाद्या हॉलिवूड हिरोसारखा. धारदार जॉलाईन आणि निळे डोळे. त्याच्याकडे बघताना त्याच्या रुक्ष वागण्याचा विचार करूनही आरोहीचे मन पुन्हा भरून आले. तिने दुसऱ्या बाजूला कूस बदलली. डोळ्यांतून ओघळणारे अश्रू उशीत शोषले गेले. या 2 वर्षात तिला स्वतःची जितकी असहायता जाणवली होती, तितकी आधी कधीच वाटली नव्हती. थोड्या वेळात तिला तिच्या कमरेवर एका हाताचा स्पर्श जाणवला. तसे तिने अश्रूंसोबत आपला श्वासही रोखून धरला. सकाळ होताच आरोही त्याचे कपडे आणि बूट काढून ठेवून त्याच्यासाठी नाश्ता बनवायला स्वयंपाकघरात आली. आजही तिची चक्कर तशीच होती. तब्येत जड झाली होती, पण स्वतःला सावरत ती कामात गुंतली. रणवरीही जॉगिंगवरून परतला आणि ऑफिससाठी तयार होऊन नाश्ता करू लागला. तो नाश्ता करताना पाहून आरोही विचार करत उभी होती. आपल्याला आज डॉक्टरांकडे जायचे आहे, हे त्याला सांगावे का? पण तिची हिंमत झाली नाही. तो नकार देईल किंवा कामातून अंग काढण्यासाठी बहाणा करते आहे असा आरोप करेल, अशी तिला भीती होती. त्याचा डबा तयार करून देताना खूप धीर एकवटून ती म्हणाली, मला तुमच्याशी काही बोलायचे होते. जर तुम्हाला वेळ असेल तर मला डॉक्टरांकडे घेऊन चला ना. तिच्या हातात आणि आवाजात संकोच स्पष्ट जाणवत होता. आरोहीने त्याच्याकडे कधीच काही मागितले नव्हते. रणवीरने आधी तिच्या थरथरणाऱ्या हातांकडे आणि नंतर तिच्या निस्तेज चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाला, ऑफिसवरून आल्यावर जाईन. सध्या माझ्याकडे वेळ नाही. मला उशीर होतोय. रणवीर तिच्याकडे दुर्लक्ष करून गाडीच्या चाव्या घेऊन निघून गेला. आरोही जे काही बोलणार होती ते रणवीर राहताच तिने ओठातच दाबून ठेवले. त्याच्या लेखी तिची किंमत किती आहे हे तिला कळून चुकले होते. ती शून्यात हरवल्यासारखी त्याची गाडी जाताना पाहत राहिली. स्वतःवरचा राग की आपल्या उपेक्षेची जाणीव. तिने पुन्हा प्रकृतीकडे दुर्लक्ष केले आणि घरकामात मग्न झाली. तिने सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते. संध्याकाळ होता होता तिची तब्येत अधिकच बिघडली. दारावरची बेल वाजल्याने तिने दार उघडले. समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कविता काकूंची मुलगी काहीतरी द्यायला आली होती. हॅलो वहिनी, हे आईने पाठवले आहे. दादाच्या लग्नाची तारीख ठरली आहे ना, तुम्ही आलाच नाहीत. ती मुलगी न थांबता बोलत आत आली. आरोहीने तिच्या हातातून मिठाईचा बॉक्स घेतला आणि म्हणाली, काल आमच्या घरी पाहुणे आले होते ना, म्हणून येता आले नाही. काकूंना माझा सॉरी सांग. मी लग्नाला नक्की येईन. तिच्याशी बोलत पुढे जात असतानाच आरोहीला जोरात चक्कर आली आणि काही समजण्याआधीच ती खाली पडली. तिचे डोके टेबलच्या कोपऱ्याला आदळले. ती 13-14 वर्षाची मुलगी आरोहीच्या डोक्यावरून रक्त वाहताना पाहून खूपच घाबरली होती. तिने घाईघाईने तिला सावरून बसवले. वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? तिचे हात रक्ताने भरले होते. मी आईला बोलावून आणते. ती धावत घरी गेली आणि थोड्याच वेळात आपल्या आईला घेऊन आली. तोपर्यंत आरोही पूर्णपणे बेशुद्ध पडली होती. ते तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. डोक्यावर पट्टी बांधून ती अगदी सुन्न अवस्थेत घरी परत आली. कविता काकूंनी तिला आधार देऊन सोफ्यावर बसवले. समोरच्याच टेबलवर औषधांसोबत तिचा रिपोर्ट ठेवला होता. डॉक्टरांनी तिला जी बातमी दिली होती ती तिला ऐकायची नव्हती. सध्या तरी अजिबात नाही. तिचे लक्ष आधी या गोष्टीकडे का गेले नाही याचे तिला स्वतःवर आश्चर्य वाटत होते. कविता काकूंनी तिला औषधे दिली आणि येणाऱ्या आनंदासाठी शुभेच्छा देत म्हणाल्या, स्वतःची काळजी घे पोरी. बघ तर खरी तुझी काय अवस्था झाली आहे. एवढी मोठी आनंदाची बातमी घरात येणार आहे आणि तू अशी शांत बसली आहेस. काही अडचण आहे का? काही नाही काकू. फक्त पहिल्यांदाच आहे ना, म्हणून समजत नाहीये. आरोहीने चेहऱ्यावर बळजबरीचे हसू आणून सर्व काही ठीक असल्याचा त्यांना विश्वास दिला.
काकू तिला अनेक आशीर्वाद देऊन आनंदी राहण्याचा आणि स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत आपल्या घरी निघून गेल्या. आरोहीने तो रिपोर्ट हातात घेऊन डोळ्यांसमोर धरला. आई होणं हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते, पण तिच्यासाठी ही अजिबात आनंदाची बातमी नव्हती. रणवीरने पहिल्याच दिवसापासून तिला स्पष्ट बजावले होते की त्याला मुले अजिबात आवडत नाहीत आणि आयुष्यात कधी मुले नको आहेत. त्यामुळे तिने या गोष्टीची पूर्ण काळजी घ्यावी. मुलांचा त्याला किती तिरस्कार आहे हे तिने आधीच पाहिले होते. तो कोणत्याही लहान मुलांशी प्रेमाने वागत नसे, साधे जवळ बसूही देत नसत. तो आधीच तिचा तिरस्कार करायचा आणि आता तो तिचा अधिकच द्वेष करू लागेल. सगळी चूक तिच्यावर ढकलून कदाचित आयुष्यभर टोमणे मारेल. रणवीर या मुलाचा स्वीकार करेल की नाही याची तिला कोणतीच खात्री नव्हती. आरोहीच्या मनात तीव्र वेदना दाटून आल्या. रणवीरकडून तिला कोणतीच अपेक्षा नव्हती, म्हणून तिने माहेरी निघून जाण्याचा विचार केला. पण तिथेही तिला आधार देणारे कोणी नव्हते. तिच्या वडिलांनी आपल्या मुलाशी संबंध सुधारवण्यासाठी तिला बळीचा बकरा बनवून रणवीरच्या पदरात बांधले होते. ज्या माणसाचा संपूर्ण खानदान तिरस्कार करत होते, ज्यात ती स्वतःही सामील होती, त्याच्याशी लग्न करण्यावरून आरोहीने केवढा गोंधळ घातला होता. पण तिचे काहीही चालले नाही आणि रणवीरशी तिचे लग्न लावून दिले गेले. आता जर ती वकिलांकडे गेली असती तर त्यांनी तिला मारले असते. पण मुलाशी नाते बिघडवण्याच्या भीतीने तिला घरात आश्रय दिला नसता आणि तसेही रणवीरने तिच्या संपूर्ण कुटुंबासह स्वतःच्या नातेवाईकांनाही कायमची मागे सोडले होते. वेदना आणि हतबलतेने तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. तिने पोटावर हात ठेवला, जणू ती गर्भातील बाळाला स्पर्श करत होती. बेडवर बोटे फिरवत तिने चेहरा दोन्ही हातात लपवून हंबरडा फोडला. कारण बाळाबद्दल कळल्यावर रणवीर काय पाऊल उचलेल याची तिला पूर्ण जाणीव होती आणि ती गोष्ट करणं तिला शक्य नव्हते. म्हणूनच ती अश्रूंच्या वाटे आपले दुःख मोकळे करत होती. रणवीर सूर्यवंशी तिच्या आयुष्यात एक न उलगडणारे कोडे बनून आला होता. मनातील उद्वेग शांत झाल्यावर तिला विचार करणे शक्य झाले. तिने घाईघाईने तो रिपोर्ट कपाटाच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवला. संध्याकाळ होत आली होती आणि रणवीरच्या घरी येण्याची वेळ झाली होती. कोणत्याही परिस्थितीत ही गोष्ट रणवीरपासून लपवून ठेवणे भाग होते. कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी तिला वेळ हवा होता. रणवीर नेहमीप्रमाणे तिच्याकडे दुर्लक्ष करत कामात मग्न झाला. जेवण वाढले आहेत. लॅपटॉपवर काम करणाऱ्या रणवीरला आरोहीने दारातूनच हाक मारली. रणवीर तिच्या मागे येऊन डायनिंग टेबलवर बसला. ती त्याच्या ताटात जेवण वाढू लागली. रणवीरची नजर तिच्याकडे गेली. तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली पाहून त्याच्या कपाळावर आड्या पडल्या. डोक्याला काय झाले? रणवीरच्या आवाजाने आरोहीचे हात जागेवरच थांबले. तिने मान वर करून पाहिली तर रणवीर तिच्या रडवलेल्या लाल डोळ्यात रोखून पाहत होता. मी खाली पडले होते. आरोही ओठ मिळवून नजर चोरत म्हणाली, कशी पडलीस? आणि ही पट्टी कोणाकडून बांधून घेतलीस? त्याचा आवाज अत्यंत कठोर होता. सकाळपासून काही खाल्ले नव्हते ना, त्यामुळे चक्कर आली. समोरच्या कविता काकूंची मुलगी मिठाई घेऊन आली होती. त्यांच्या सोबतच हॉस्पिटलला गेले होते. त्यांनीच मलमपट्टी करून आणली. आरोही त्याच्या प्रश्नांनी आणि तीक्ष्ण नजरेने घाबरून गेली होती. तू मला फोन करून सांगू शकली नसतीस का? फोन कशासाठी दिला आहे आणि तिच्यासोबत जायची काय गरज होती? रणवीरच्या आवाजात तीव्र नाराजी होती. तिच्या दुखापतीची व आजारपणाची त्याला काळजी नव्हती. माफ करा, माझ्या लक्षात आले नाही. आरोहीने मान खाली घालून विषय संपवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कधी कशाची काळजी वाटली आहे का? हे ती त्या माणसाला कसे सांगणार होती? यापुढे कोणासोबतही कुठे जायची गरज नाही. तू मरत जरी असलीस तरी मला फोन करायचा. मलाच बोलवायचे, समजले का? तो थंड आवाजात तिला तंबी देत होता.
आरोहीने होकारार्थी मान डोलावली आणि ती निघून गेली. एका दृष्टीने रणवीर सोबत तिला रुग्णालयात जावे लागले नाही हे बरेच झाले होते. इकडे ये, जेवून घे. ती पाणी घेऊन परत आली तेव्हा रणवीरने हुकूम सोडला, मी नंतर जेवेन. आरोहीने सणकून त्याच्याकडे पाहिले आणि हळूच उत्तर दिले. तेव्हाच रणवीरने तिचा हात पकडून तिला शेजारी बसवले. चुपचाप जेवून घे, नंतर परत चक्कर येऊन पडत राहशील आणि इतरांचे उपकार घेत बसशील. बहुधा तिचे दुसऱ्या कोणासोबत रुग्णालयात जाणे त्याला आवडले नव्हते. आरोही सर्व गोष्टी मनातून काढून जेवू लागली. गर्भधारणेची बातमी समजून 5 दिवस उलटून गेले होते, पण आरोहीमध्ये ना रणवीरला सांगण्याची हिंमत होती, ना तिला काही मार्ग सापडत होता. सर्व बाजूने तिचे रस्ते बंद झाले होते. सततच्या चिंतेने तिच्या तब्येतीसोबतच तिची मानसिक स्थितीही खालावली होती. ती तासनतास एकाच जागी बसून राहायची, करायचे एक, असायचे आणि भलतेच घडायचे. आत्ताही ती स्वयंपाकघरात सुन्न उभी राहून चहाच्या पातेल्यात चमचा फिरवत विचारात हरवून गेली होती. रणवीर खोलीतून तिला सतत हाका मारत होता, पण तिचे लक्ष असते ना तर ना. शेवटी वैतागून तो स्वतःच खाली आला. तिला चुलीजवळ हरवलेली उभी पाहून त्याचा पारा चढला. कधीपासून हाका मारतोय, ऐकू येत नाही का तुला? त्याच्या त्या मोठ्या आवाजाने आरोही दचकून जागीच उडाली. तिचे डोके आणि श्वास दोन्ही वाढले. तिला आपल्या आवाजाने इतके घाबरलेले पाहून रणवीर जागेवरच थांबला. काय झाले? काही काम होते का? मी चहा बनवत होते. आवाज आला नाही मला. समोर त्याला पाहून आरोही घाबरत म्हणाली, मला ऑफिसला उशीर होतोय आणि माझा शर्ट सापडत नाहीये. मी शोधून देते. तिने लगेच गॅस बंद केला आणि वरच्या खोलीकडे धावली. कपाट उघडून ती विचारशून्य अवस्थेत कपडे इकडे तिकडे करू लागली. रणवीर तिच्या मागे खोलीत आला आणि भिंतीला टेकून तिच्याकडे पाहू लागला. गेल्या काही दिवसांत तिच्यात झालेला बदल त्याला जाणवत होता. अजूनही कोणता शर्ट शोधायचा आहे हे माहीत नसताना ती कपडे अस्ताव्यस्त करत होती. आरोही, तू माझा कोणता शर्ट शोधत आहेस? रणवीरने टोचणाऱ्या आवाजात विचारले. आरोहीचा श्वासच रोखला गेला. तिला आपल्या आणखी एका चुकीची जाणीव झाली. तो तुमचा निळा शर्ट. तो आवडतो ना तुम्हाला? तिने स्वतःचा आवाज सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला. रणवीरने बेडकडे बोट दाखवले. तो शर्ट तिथेच ठेवलेला होता. मला लेमन ग्रीन रंगाचा शर्ट हवा आहे, तो शांतपणे म्हणाला. पण त्याच्या भेदक नजरा तिच्या निस्तेज आणि घाबरलेल्या चेहऱ्यावर खिळल्या होत्या. ते ते तर मी लॉन्ड्रीमध्ये धुवायला टाकले आहेत. ती बोटे सोडत त्याच्यापासून नजर चोरत इकडे तिकडे पाहू लागली. आठवडाभरापासून तिच्याकडून कामात व्यवस्थित लक्ष दिले जात नव्हते. ते दोघे गरीब होते असे नाही. रणवीरचा स्वतःचा मोठा व्यवसाय होता. तरीही तो आपल्या कुटुंबापासून दूर एका फ्लॅटमध्ये राहत होता. त्याला खाजगीपणा हवा होता, म्हणून त्याने घरात नोकर ठेवले नव्हते. एखादा कार्यक्रम असेल तरच तो मदतीला कोणाला तरी बोलवायचा. बाकी तिनेच घर सांभाळायचे होते. तो अजून कपडे धुतले नाहीस. आरोही नेहमी सर्व कामे वेळेआधी पूर्ण करायची. त्यामुळे रणवीरचे आश्चर्यचकित होणे स्वाभाविकच होते. तब्येत बरी नव्हती म्हणून नाही जमले. मान खाली घालून ती अपराधीपणाने म्हणाली. डोक्यावर एवढे ओझे होते की या घडीला तिच्यात काहीही सहन करण्याची ताकद उरली नव्हती. मनातील वेदना कमी करण्यासाठी मोठ्याने किंचाळावे असे तिला वाटत होते. रणवीर भिंतीचा टेक सोडून सरळ उभा राहिला आणि त्याने तिच्या दिशेने पावले टाकली. आरोही, काय झाले आहे? तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? मी कित्येक दिवसांपासून बघतोय. तू खूप हरवल्यासारखी राहू लागलीस. रणवीर तिच्या अगदी जवळ आला. त्याने क्रूरपणे तिच्या कपाळाच्या दुखापतीवर बोट ठेवले, ज्यामुळे तिच्या तोंडून वेदनेची कळ बाहेर पडली. जखम भरली होती, पण वेदना अजूनही ताज्या होत्या. काही नाही, सर्व ठीक आहे. आरोही स्वतःला सावरत कसाबसा आवाज काढत म्हणाली.
तिच्या चेहऱ्यावरील भाव निरखून रणवीरने अचानक तिचा हात पकडला आणि तिला बाल्कनीच्या दिशेने ओढू लागला. आरोही हात सोडवण्याचा प्रयत्न करत उलटी पावले टाकत त्याच्यासोबत फरफटत गेली. त्याला नक्की काय करायचे आहे हे तिला समजेना. बाल्कनीत आणून रणवीरने तिचे खांदे पकडून तिला रेलिंगवरून मागच्या बाजूला झुकवले. भीतीने पांढरी पडत तिने आधी रणवीरकडे पाहिले आणि नंतर मान तिरकी करून खाली दिसणारी भीषण खोली पाहिली. रणवीर अत्यंत कठोर चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता. आता सांग, काय लपवत आहेस तू माझ्यापासून? आणि जर तू आता खोटं बोललीस तर इथूनच खाली फेकून देईल तुला. आणि मला खात्री आहे तुला इतक्यात मरायचे नाहीये. त्याच्या त्या आवेशावरून स्पष्ट दिसत होते की तो खरंच तिला खाली फेकू शकतो. भीतीने आरोहीचा घसा कोरडा पडला. काहीही लपवलेले नाही. तुम्हाला उगाच तसा भास होतोय. माझी फक्त तब्येत ठीक नाहीये. मी तुमच्यापासून काही का लपवेन? ती तशीच अडखळत बोलली. तेव्हा रणवीरने तिच्या डोळ्यात पाहत तिची कंबर आणखी खाली झुकवली. भीतीने किंचाळत आरोहीने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले. तिचा श्वास अतिशय वेगाने चालला होता. रणवीर किंचित हसला आणि त्याने तिचा हात सोडून दिला. आता ती केवळ स्वतःच्याच आधारावर उभी होती. काही क्षण आरोही त्याच्या त्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली, जो दिसायला अत्यंत देखणा होता, पण फक्त दिसायलाच. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात रोखून पाहत उभे होते. त्या माणसासोबत तिला संपूर्ण आयुष्य काढायचे होते. जर तिने त्याला खरे सांगितले असते तर तिच्या वाट्याला जे आले असते त्यापुढे तिला कसलाच विचार करायचा नव्हता. आरोहीच्या चेहऱ्यावरून अचानक भीती नाहीशी झाली. ती आधीच कित्येक दिवसांपासून नैराश्यात जगत होती. आई वडील, बहीण भाऊ, मित्र आणि शिक्षण, तिचे सर्व काही सुटले होते. या बदल्यात जे मिळाले होते ते तिच्या आयुष्यात हळूहळू विष बनून थेंबा थेंबाने भिनत होते. आणि जेव्हा तिच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला तेव्हा रणवीर त्याचाही वैरी बनून उभा होता. हे सर्व सहन करणे आता तिच्या ताकदीबाहेरचे झाले होते. या क्षणी आरोहीला मरणाचा मार्ग तिच्या आयुष्यापेक्षा अधिक सोपा वाटला. तसेही ती मेल्याने कोणाला काय फरक पडणार होता? रणवीरच्या डोळ्यात पाहत तिने अचानक आपले हात त्याच्या गळ्यावरून काढून घेतले. काही क्षणांचाच खेळ होता तो. रणवीरने झटकन तिची कंबर पकडली आणि तिला आत खेचले. त्याचा स्वतःचा श्वास जणू काही क्षणांसाठी थांबला होता. रणवीर सूर्यवंशीला आपल्या पत्नीकडून अशी मूर्खपणाची अजिबात अपेक्षा नव्हती. त्याने आरोहीला रेलिंग पासून दूर उभे केले आणि एक पाऊल मागे सरकत स्वतःचे कपाळ सोडू लागला. अवघ्या एका सेकंदाचा उशीर झाला असता तर ती थेट मृत्यूच्या दाढेत गेली असती. आरोह्याच्या या कृत्याने त्याचा संताप अनावर झाला होता, तर दुसरीकडे आरोही जीव वाचल्याच्या दुःखाने खाली पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना भीती. तिची ही अवस्था पाहून रणवीरचे डोके भडकले. तिच्या या वागण्यावर तिला जोरात कानशिलात लावावी असे त्याला वाटले, पण तो तिच्यावर हात उचलत नसे आणि कधी उचलणारही नव्हता. काय मूर्खपणा आहे हा! मरायची हौस आली आहे की तुझे डोके खरोखरच फिरले आहे? रणवीरने आरोहीला स्वतःच्या छातीशी घट्ट धरले, पण ती एखाद्या निर्जीव बाहुलीसारखी तशीच उभी राहिली. काहीतरी बोल, मी तुला काहीतरी विचारतोय. यावेळी रणवीरने तिचे खांदे धरून तिला हलवले, पण आरोही अजूनही तशीच मान खाली घालून उभी होती. मरायची एवढीच हौस असेल तर मी स्वतःच तुला माझ्या हाताने संपवून टाकतो, तो दात ओठ खात म्हणाला. पण आरोही त्याच्या बोलण्यावर शांतपणे खोलीत गेली आणि ड्रेसिंग टेबलमधून रणवीरची बंदूक काढून तिने थेट त्याच्या हातात दिली. रणवीर थक्क होऊन तिच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत राहिला. मारून टाका मला. हो, मला मरायचे आहे. तसेही तुमच्याकडे जाब विचारणारे माझ्या मागे पुढे कोणी उरलेले नाही. तिचा आवाज पूर्णपणे निस्तेज झाला होता.
रणवीरला या क्षणी आरोही अजिबात शुद्धीच वाटत नव्हती. आरोहीने आणखी काही करण्यापूर्वीच रणवीर सूर्यवंशीने एका झटक्यात तिच्या हातातून बंदूक हिसकावून लांब फेकून दिली. वेडी झाली आहेस का? काय झाले आहे तुला? यावेळी त्याने अत्यंत मवाळ आवाजात विचारले आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. काय झाले आहे आरोही? मला सांग. रणवीर तिच्या गालावरून मायेने हात फिरवत विचारत होता. मला नाही माहीत मला काय झाले आहे. मला फक्त मरायचे आहे. बाकी काही नाही. तिने त्याचा हात झटकला आणि जमिनीवर बसून ती ढसाढसा रडू लागली. रणवीरच्या डोळ्यांसमोरून गेल्या 2 वर्षातील दिवस तरळून गेले. ती पहिल्यांदा त्याच्या समोर अशी रडत होती. तीही एवढी खचून जाऊन. तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडले आहे हे रणवीरला कळून चुकले होते. पण नेमके काय हे त्याला समजत नव्हते. रणवीर तिच्या समोर खाली बसला. हे सर्व करून तुला काय सिद्ध करायचे आहे? मी खूप क्रूर आहे. तुझ्यावर अत्याचार करतो. तो तिला टोमणा मारत होता. पण आरोहीला त्याच्या कोणत्याही शब्दाची पर्वा नव्हती. ती एखाद्या लहान मुलासारखी फक्त रडतच राहिली. तुझी नेमकी अडचण काय आहे आरोही? त्याने पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला. पण आरोहीनं आपल्या वेदना त्याला सांगू शकत होती ना तो त्या समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये होता. ती रडतच राहिली आणि शेवटी वैतागून रणवीर तिथून निघून गेला. मन थोडे मोकळे झाल्यावर आरोहीने डोळे पुसून आजूबाजूला पाहिले तेव्हा रणवीर तिथे नव्हता. बराच वेळ उलटून गेला होता. तोपर्यंत तो ऑफिससाठी निघून गेला असावा. आता आरोहीला स्वतःचाच पश्चाताप होत होता. ज्या जीवाला वाचवण्यासाठी ती एवढा संघर्ष करत होती. काही वेळापूर्वी ती स्वतःच्याच हाताने त्यांचा अंत करायला निघाली होती. ती खाली आली तेव्हा रणवीर निघून गेला होता. तिने पोटावर हात ठेवत स्वतःशीच म्हटले, मला एकदा रणवीरशी बोलले पाहिजे. त्यांनी समजून घेतले तर ठीक, नाहीतर मला सोडून द्यावे. रात्रीच्या वेळी सर्व कामे आटपून ती खोलीत आली तेव्हा रणवीर डोक्याखाली हात ठेवून आडवा झाला होता. आरोहीने बेडकडे पाहिले. कपाटातून कपडे काढून वॉशरूममध्ये जाऊन बदलले आणि आपल्या बाजूला येऊन झोपली. ती झोपेतच रणवीरने तिला आपल्या मिठीत ओढून कुस बदलली. सकाळी का रडत होतीस? त्याने तिच्या कानाजवळ कुजबुजल्यासारखे विचारले. तसे आरोहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळले. तो निष्ठुर होता. भावना शून्य होता. सकाळी तिला रडताना सोडून निघून गेल्याची तिला आठवण झाली. तिला शांत करण्यासाठी तो क्षणभरही थांबला नव्हता. तुम्ही मला सोडून का देत नाही? तिने धीर एकवटून थेट विचारले. रणवीरने क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिले. ती खरोखरच विचित्र वागत होती. अचानक हा प्रश्न का? की मी तुला सोडून द्यावे? त्याने नाराजीच्या सुरात विचारले. हा प्रश्न त्याला अजिबात आवडला नव्हता. तुमचे माझ्यावर प्रेम नाही आणि तुम्ही माझा तिरस्कार करता. 2 घराण्यांमधील वाद मिटवण्यासाठी मला तुमच्या आयुष्यात आणले गेले होते. आता सर्व काही ठीक झाले आहे. मग मला सोडून का देत नाही? आरोहीचे डोळे पुन्हा पाणावले. तुला सोडण्याचा पर्याय माझ्याकडे नाही. जर सोडले तर दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद पेटेल आणि तुझे घरचे तुला घरात घेण्यास नकार देतील. मग कुठे जाशील तू, जी मला सोडण्याचा विचार करत आहेस? मला जिथे परत जायचेही नाही. मी कुठेही निघून जाईन. जग खूप मोठे आहे. उलट तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे की तुमचा माझ्यापासून कायमचा पिच्छा सुटेल. असे म्हणत तिने गालावरून वाहणारे अश्रू पुसले. तुझे निघून जाणे हे मी तुला सोडल्यासारखेच आहे. देशमुख घराण्याची मुलगी पळून गेली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरेल. तुला ठाऊक आहे ना? आता रणवीर तिला चिडवण्याच्या मूडमध्ये होता. तुम्ही कोणाला सांगू नका की तुम्ही मला सोडले आहे. तुम्ही असेही सांगू शकता की माझा कार अपघात झाला किंवा मी दरीत कोसळले किंवा सर्वात सोपा म्हणजे तुम्हीच मला मारून टाका. हो, हे जास्त सोपं होईल. तिच्या ओठांतून हुंदका बाहेर पडला आणि अश्रू पुसत ती रणवीरला स्वतःचा जीव घेण्याच्या कल्पना देऊ लागली.
रणवीर शांतपणे तिच्या चेहऱ्यावरील भाव निरखून पाहत होता. साहजिकच होते. शेवटी ती एक स्त्री होती. इतका दुरावा तरी किती काळ सहन करणार? लग्नानंतर तिच्या घरचे कोणीही तिला भेटायला आले नव्हते. साधे बोलणेही झाले नव्हते. रणवीरला वाटले की ती केवळ एकटेपणाची शिकार झाली आहे. रणवीरने हात पुढे करून तिचा गाल स्पर्श केला. तुला सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला इथेच राहायचे आहे. याची सवय करून घे. तसेही तुला सोडण्याचे माझ्याकडे काही कारण नाही. प्रत्येक गोष्ट एखाद्या रोबोटसारखी मुकाट्याने ऐकतेस. माझ्याशिवाय तुझे मागे पुढे कोणी नाही. पत्नीची सर्व कर्तव्ये पार पाडतेस. घर सांभाळतेस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या गरजा पूर्ण करतेस. तुझ्यामुळे माझा फायदा आहे आणि जोपर्यंत हा फायदा मला मिळतो आहे तोपर्यंत मी तुला सोडणारही नाही आणि मारणारही नाही. त्यामुळे उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जसे चालले आहे तसे चालू दे. अतिशय गंभीर आवाजात सांगत त्याने तिला स्वतःजवळ ओढले आणि ती आपल्या हातबलतेवर केवळ मुसमुसत रडत राहिली. असाच एक आठवडा निघून गेला. तो लॅपटॉपवर काम करत असताना आरोही ट्रेमध्ये 2 कॉफीचे कप घेऊन आली. काय गोष्ट आहे? आज स्वतःसाठीही कॉफी आणलीस? तिने सोबत दिली म्हणून रणवीरला आनंद झाला. ज्यावर ती फक्त किंचित हसली. रणवीर, आपण आपल्या कुटुंबाचा विस्तार करू शकत नाही का? तिच्या या बोलण्यावर तोंडाकडे राहणारा रणवीरचा हात हवेतच थबकला आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ताठरपणा आला. त्याला मुलं नको होते. पण आरोहीने त्याचा विचार जाणून घेण्याचा आणखीन एक प्रयत्न केला होता. कधीच नाही. मला कोणतेही कुटुंब नको आहे. तुझ्याकडून तर अजिबात नाही. स्पष्ट नकार देत त्याने तिचे मन पुन्हा तोडले. आणि जर तुझ्या मनात अशी कोणती इच्छा निर्माण होत असेल तर ती तिथेच थांबव. रणवीर, मला तुमच्याकडून काहीही नको आहे. तुम्ही आयुष्यभर माझा तिरस्कार केला तरी चालेल. पण मला एक कुटुंब द्या. मी त्यातच माझे मन रमवून सर्व दुःख विसरून जाईन. आरोहीच्या आवाजात आर्तता होती. कदाचित त्याचे मन पाघळेल अशी तिला आशा होती. अजिबात नाही. तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरे कोणीही येता कामा नये. तुझे मन फक्त माझ्यासाठी सोडलेले असले पाहिजे. तुझा फक्त मीच आहे. बाकी कोणी नाही. मला मुलं नको असेल तर तुलाही अशी इच्छा होण्याचा अधिकार नाही. आणि नको असलेल्या मुलाचे जगात येणे खूप वेदनादायी असते. बरे होईल ही इच्छा तू मनातून कायमची काढून टाकशील. तो क्रूर होता. निर्दयी होता. तिनेही मनाशी मान्य केले होते. मी एक माणूस आहे. कोणते खेळणे नाही की तुम्ही तुमच्या मर्जीने वाटेल तसे तू माझ्या कायात आहेस. रणवीरच्या डोळ्यांतील रागासोबतच त्याची पकड आरोहीच्या कमरेवर अधिक घट्ट झाली. तशी ती एकदम गप्प झाली. त्याच्या शब्दांतील आणि स्पर्शातील तो आक्रमक बदल ओळखून ती सावध झाली. रणवीरच्या रागामागील धोका ओळखून तिने आपला श्वास रोखून धरला. रणवीर काहीही करू शकत होता आणि ती एक असहाय्य मुलगी त्याचा प्रतिकार कसा करणार होती? त्या दिवसानंतर त्या दोघांमध्ये कामाव्यतिरिक्त कोणतेही बोलणे होत नव्हते. ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. तिला कोणत्याही परिस्थितीत आपल्या बाळाला वाचवायचे होते. तिची खालावलेली प्रकृती पाहून यावेळी रणवीरलाही दुर्लक्ष करणे जमले नाही आणि तो तिची काळजी घेऊ लागला. तो तिला वारंवार डॉक्टरांकडे नेऊ पाहत होता. पण आरोही त्याला नकार देत राहिली. तिला आता घरातून बाहेर पडायचे होते. ते घर नसून तिच्यासाठी एक तुरुंग होता. ज्याला घर बनवण्याचा तिने जीवापाड प्रयत्न केला होता. ती एका संधीच्या शोधात होती आणि ती संधी रणवीरनेच तिला दिली. तो एका मीटिंगच्या निमित्ताने शहराबाहेर गेला होता. तिने एका बॅगेत आपल्या गरजेच्या वस्तू भरल्या आणि लॉकरमधून काही पैसेही काढून घेतले. निघताना तिने रणवीरच्या नावाने एक चिठ्ठी ठेवली. रणवीरला सोडणे तिच्यासाठी सोपे नव्हते. कारण या 2 वर्षात नकळत त्याने तिच्या मनात
स्वतःचे स्थान निर्माण केले होते. इथून निघून नक्की कुठे जावे हे तिला सुचत नव्हते. म्हणून तिने आपल्या एका मैत्रिणीला फोन करून सर्व काही सांगितले. ती मैत्रीण हॉस्टेलमध्ये राहत होती आणि तिने आरोहीच्या राहण्याचीही त्याच हॉस्टेलमध्ये सोय करून ठेवली होती. आरोही खोलीच्या खिडकीजवळ उभी राहून बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे शून्यात हरवल्यासारखी पाहत होती. तिच्या मनात प्रचंड घालमेल सुरू होती. तिने एवढे मोठे पाऊल तर उचलले होते, पण पुढचा रस्ता सोपा नव्हता. हे सर्व एकटीने करणे सोपे नव्हते, पण तिला हिंमत दाखवणे भाग होते. आता तिला पैशांची गरज होती, म्हणून तिने नोकरी करण्याचा विचार केला. तिची एक मैत्रीण खाजगी शाळेत शिकवत होती. आरोहीने तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने सांगितले की शाळेत गणिताच्या शिक्षिकेची जागा रिक्त आहे. काम संपवून रणवीर जेव्हा 3 दिवसांनी घरी परत आला, तेव्हा नेहमीप्रमाणेच घरात शांतता पसरली होती. त्याच्यासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये ते दोघेच राहायचे. आरोही त्याला बहुतांशी स्वयंपाकघरातच भेटायची. तो थकलेला असल्याने फ्रेश होण्यासाठी खोलीकडे गेला. रिकाम्या खोलीकडे दुर्लक्ष करत तो वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने तो डायनिंग टेबलवर बसून मोबाईल काढून ईमेल्स तपासू लागला. पण अजूनही आरोही त्याच्यासमोर आली नव्हती. नेहमी तर त्याच्या पावलांचा आवाज ऐकताच ती जेवण वाढायला हजर असायची. पण आज बराच वेळ झाला तरी ती समोर आली नव्हती आणि घरात कसलीच हालचालही जाणवत नव्हती. आरोही, कुठे आहेस तू? रणवीरने मोठ्या आवाजात हाक मारली, पण काहीच उत्तर आले नाही. तो उठला आणि स्वयंपाकघरात जाऊन पाहिले. तिथेही ती न दिसल्याने त्याच्या कपाळावर आढ्या पडल्या. कुठे फिरते ही मुलगी, असे पुटपुटत त्याने संपूर्ण फ्लॅट पिंजून काढला. ती कुठेच दिसली नाही. पुन्हा बेशुद्ध तर पडली नाही ना? त्याला काळजी वाटू लागली. कोणाला विचारू? कपाळावर हात सोडत काहीतरी विचार करून तो आजूबाजूला चौकशी करण्यासाठी बाहेर पडणार. तोच टेबलवर ठेवलेल्या एका चिठ्ठीवर त्याची नजर पडली. त्याने ती चिठ्ठी उचलली आणि वाचू लागला. त्यात लिहिले होते, मी जात आहे रणवीर, तुमच्या आयुष्यातून कायमची. पण याचे कारण माझे कुटुंब नसून माझी मुलं आहे. तुम्हाला कुटुंब नको होते, पण मी माझ्या बाळाचा बळी देऊ शकत नाही. जोपर्यंत मला माहित नव्हते की मी आई होणार आहे, तोपर्यंत माझ्या मनात आई होण्याची कधी इच्छाही निर्माण झाली नव्हती. पण आतून हळूहळू संपत चाललेल्या मला आता जगण्याचे एक नवीन कारण मिळाले आहे. तुम्हाला हे समजले असते तर तुम्ही त्याला संपवून टाकले असते. म्हणूनच मी तुम्हाला सोडून माझ्या बाळाची निवड केली. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या स्वतःच्या लोकांनी जेव्हा मला एकटे सोडले, तेव्हा तुम्ही मला साथ दिली होती. तुमचे उपकार माझ्यावर कायम राहतील. पण मी तुमच्यासोबत पुढचे आयुष्य काढू शकत नाही. मला माफ करा. माझ्यावर फक्त एक उपकार करा. माझ्या घरच्यांना सांगू नका की मी तुम्हाला सोडून गेले आहे. फक्त सांगा की मी मरण पावले. ते लोक तुमच्याकडे माझे प्रेतही मागायला येणार नाहीत. एवढी खात्री आहे मला. चिठ्ठी वाचताना रणवीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपण वडील होणार आहोत यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याचे ठोके वाढले होते, ज्या गोष्टीपासून तो आजवर पडत आला. ती अशी अचानक समोर येईल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. हो, त्याला मुले नको होती, पण का? यामागचे कारण जाणून घेण्याचा आजवर कोणी प्रयत्नही केला नव्हता. रणवीरने आरोहीला वारंवार फोन लावला, पण तिचा फोन बंद येत होता. तिच्या प्रकृतीचा विचार करून त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. तिची तब्येत बरी नव्हती, ती अशक्त होती. त्याने तिला डॉक्टरांकडे का नेले नाही? तिने नकार दिला आणि हा शांत बसला. कसे काय? ती निघून गेलेला आता 10 महिने उलटले होते. या 10 महिन्यात त्याने तिला कुठे कुठे शोधले नाही, पण ती जणू दिसेनाशी झाली होती. घरात असताना ज्या आरोहीकडे तो सतत दुर्लक्ष करायचा, आज तिच्यासाठी तो
रात्र रात्र जागत तळमळत होता. ज्या मुलाला तो या जगात येऊ इच्छित नव्हता, आज त्याच बाळाला पाहण्यासाठी त्याचे डोळे तरसत होते. ती माहेरी गेली नव्हती आणि जाऊही शकत नव्हती. तिथे कोणीच नव्हते. ती नक्की कोणत्या अवस्थेत असेल? तिची तब्येत तर ठीक असेल ना? माझी मुले कशी दिसत असतील? असे अनेक प्रश्न रोज त्याच्या मनात येत असत. आरोही मोकळे केस सोडून खिडकीसमोर उभी राहून बागेत वाऱ्यासोबत डोलणाऱ्या फुलांकडे पाहत होती. आजचे हवामान खूप सुंदर होते, पण तिचा चेहरा उदास आणि डोळे भावशून्य होते. या 10 महिन्यात तिने रणवीरची किती आठवण काढली होती हे फक्त तिलाच ठाऊक होते. गरोदरपणात तिला त्या माणसाच्या आधाराची किती गरज भासली होती. त्याची आठवण काढून ती फक्त रडली होती. पण तो तिच्यासोबत नव्हता. कधी कधी ती विचार करायची, त्याने आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला असेल का? लोकांना आतापर्यंत समजले असेल का की ती कुठे गेली आहे? रणवीर सूर्यवंशी तिची आठवण काढत असेल की त्याने दुसरे लग्न केले असेल? तिच्या मनात येणारा सर्वात भीतीदायक विचार म्हणजे, जर त्याने तिला शोधून काढले तर तो तिची मुले हिरावून घेईल का? तिने बेडवर झोपलेल्या आपल्या 2 बाळांकडे पाहिले. ते दोघे तिचा जीव की प्राण होते. 3 महिन्यापूर्वी तिने 2 मुलांना जन्म दिला होता. हॉस्पिटलमध्ये असताना तिला उपचारांची यादी आणि आधाराची गरज होती. पण तिथे तिची मैत्रीण टीना व्यतिरिक्त कोणीच नव्हते. टीनाने तिला खूप साथ दिली होती. ती स्वतःही हॉस्टेलमध्ये एकटीच राहायची. सध्या आरोहीने नोकरीवरून रजा घेतली होती, कारण तिला आपला सर्व वेळ बाळांना द्यायचा होता. आरोही पटकन कर, आपल्याला उशीर होतोय. तिला शांत बसलेली पाहून टीनाने आठवण करून दिली. आज त्यांना खरेदीसाठी जायचे होते. काही वेळातच आरोही टीनासोबत शॉपिंग मॉलमध्ये पोहोचली. तिला मुलांसाठी कपडे आणि खेळणी घ्यायची होती. मुलांसाठी सामान निवडताना तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. पण त्याच वेळी 2 निळे डोळे तिच्याकडे अत्यंत व्याकुळतेने पाहत होते. आपल्यावर कोणाची तरी नजर असल्याचे जाणवताच आरोहीने इकडे तिकडे पाहिले, पण तिला कोणी दिसले नाही. ती हॉस्टेलवर परत आली तेव्हा खोलीत एका परिचिताच्या अत्तराच्या सुगंधाने तिचे स्वागत केले. आरोही दचकली, कारण समोरच तो सोफ्यावर पाय टाकून बसला होता. जणू तिच्याच येण्याची वाट पाहत होता. आरोहीच्या हातात हसरे बाळ पाहताच तो उठून तिच्याजवळ आला आणि त्याने मोठ्या मायेने त्या बाळाला कुशीत घेतले. तो व्याकुळ होऊन बाळाच्या चेहऱ्याची मुके घेऊ लागला. तिच्या मागे येणाऱ्या टीनाने आरोहीला थबकलेली पाहून तो कोण आहे हे लगेच ओळखले. रणवीरची नजर जेव्हा दुसऱ्या बाळावर पडली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. टीना शांतपणे ते दुसरे बाळही रणवीरकडे देऊन खोलीबाहेर निघून गेली. आरोही जागेवरून 1 इंचही हलली नाही. रणवीर मुलांवर भरभरून प्रेम केल्यानंतर आरोहीकडे वळला आणि तिच्याजवळ जाऊन अचानक तिच्या पायाशी बसला. आरोहीची तंद्री तुटली. विजेचा धक्का बसल्यासारखी ती 2 पावले मागे झाली आणि तिने खाली बसलेल्या रणवीरकडे पाहिले. तो हात जोडून गुडघ्यावर बसून तिच्याकडे माफी मागत होता. "मला माफ कर आरोही, प्लीज मला माफ कर. मला कल्पना नव्हती की माझ्या वागण्यामुळे तू मला एवढी मोठी शिक्षा देशील. माझी 2 मुले आहेत आणि मी आजपर्यंत त्यांचा चेहराही पाहिला नव्हता. रणवीर प्लीज उठा." आरोही अडखळत म्हणाली, "आणि ही तुमची मुले नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यांना माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही." तिचे डोळे भरून आले होते आणि भीतीमुळे हृदय धडधड करत होते. "या मुलांना तुझ्यापासून दूर करणारा मी कोण आरोही? मी तर तो अभागी माणूस आहे, ज्याला ना आई वडिलांचे प्रेम मिळाले, ना कोणत्या आप्तांची साथ. मला नेहमी अस्पृश्यासारखे वागवले गेले." आरोही अशातच एक मुलगी नकळत माझ्या मनात भरली. मला ती हवी होती, पण ती माझ्या आयुष्यात 2 घराण्यातील समझोता म्हणून आली आणि ती मुलगी तू होतीस. आरोही, मी तुझ्यावर कॉलेजच्या दिवसांपासून प्रेम करतो. तू माझे प्रेम होतीस, माझं वेड होतीस. पण तू मला सोडून गेलीस. तुला कल्पना तरी आहे,
तुला शोधण्यात माझ्या कित्येक रात्री गेल्या. तू गेल्यापासून मला एक क्षणही शांतता लाभली नाही. माझ्या मनात सतत विचार यायचा, तू कुठे असशील? कोणाच्या चुकीच्या हातात तर पडली नाहीस ना? एकदा, फक्त एकदा माझ्याशी बोलून तरी बघायची होतेस. तो अतिशय मवाळ आवाजात बोलत होता. पण आरोहीला आपण केलेल्या कृत्याची अजिबात खंत नव्हती. रणवीरला तिने काढलेल्या खडतर दिवसांची जाणीव करून देणे गरजेचे होते. काय सांगणार होते मी तुम्हाला? तुम्ही माझा तिरस्कार करता. नको असलेली बायको आहे मी तुमची. केवळ गरज आणि फायद्याची वस्तू. ज्या व्यक्तीला तुम्ही कधी पत्नी मानले नाही, कुटुंब मानण्याच्या लायकीचे समजले नाही. तुम्हाला मुलेही नको होती. तुम्ही म्हणाला होता की तुम्हाला माझ्यासोबत कधीच कुटुंब सुरू करायचे नाही. मी एक बाहुली होते ना तुमच्यासाठी. तिच्यासोबत वाटेल तसे वागता यायचे. तुम्ही मला साधा माणूसही समजले नाही. पण मी माझ्या मुलांसोबत हे सर्व घडू देणार नाही. आणि मला तुमच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास नाही. आरोही रणवीरच्या नजरेतील तिची किंमत मांडताना ढसाढसा रडत होती. रणवीर सूर्यवंशी आज तिच्याशी नजर मिळवण्याच्याही लायकीचा राहिला नव्हता. दुसऱ्या कोणावरचा राग त्याने या निष्पाप मुलीवर काढला होता. स्वतःच्या बचावात बोलण्यासाठी त्याच्याकडे शब्द नव्हते. आरोही रडत असताना तो म्हणाला, कोणी सांगितले की तू मला नको असलेली बायको आहेस? तू ना नको असलेली बायको आहेस ना? हे नाते जबरदस्तीचे होते. हो, माझी चूक झाली की मी तुला माझ्या प्रेमाची कधी जाणीव करून दिली नाही. तुला तो आदर दिला नाही जो मिळायला हवा होता. कारण मी घाबरत होतो. आरोही, मला भीती वाटायची की जर मी तुझ्याशी प्रेमाने वागलो तर तू मला सोडून पुन्हा तुझ्या वडिलांकडे निघून जाशील. पण मी कधीच तुझा तिरस्कार केला नाही. तू माझ्या आयुष्यात प्रकाश बनून आली होतीस, ज्या प्रकाशाला माझ्या अहंकाराने स्वतःच्याच हाताने विझवून टाकले. मी मान्य करतो की मला माझे वागणे सुधारायला हवे होते. आज रणवीर तिच्यासमोर ते मन मोकळे करत होता, जे त्याने 2 वर्ष लपवून ठेवले होते. त्याच्या तोंडून हे सत्य ऐकून आरोही अधिकच रडू लागली. माझी चूक सुधारण्याची मला दुसरी संधी मिळणार नाही का? तो आशेने विचारत होता. चल, घरी चल. आरोही, मी तुम्हा सर्वांसाठी खूप तळमळलो आहे. एका क्षणाचा हिशोब ठेवला आहे मी. तुम्ही बदलणार नाही ना कधी? तिने त्याच्या हातावर हात ठेवून विचारले. तसा त्याने तिला विश्वास दिला. आरोही नकळत त्याच्यावर प्रेम करू लागली होती. काही वेळातच आरोही मुलांसह रणवीरच्या गाडीत बसून घराच्या दिशेने निघाली. गाडीत शांतता होती, पण रणवीरच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गाडी चालवताना तो मागे झोपलेल्या मुलांनाही मायेने स्पर्श करत होता. आरोही त्याच्यावर विश्वास ठेवून सोबत निघाली होती. तो आता ज्या प्रकारे मुलांशी वागत होता, ते पाहून आरोहीचा विश्वासच बसत नव्हता की हा तोच रणवीर आहे, ज्याला मुलांचा तिरस्कार होता. रणवीर, एक विचारू का? विचार ना. गाडी वळवत रणवीर तिचे बोलणे ऐकण्यासाठी सज्ज झाला. मी गेल्यानंतर तुम्ही माझ्या घरच्यांना काय सांगितले? मी त्यांना तुझ्याबद्दल काय सांगू? त्यांनी कधी माझ्याकडे तुझी चौकशीही केली नाही. त्याने स्पष्टपणे सांगितले. तिला खोटी सांत्वना देण्याचा त्याचा हेतू नव्हता. आरोही, हे मान्य कर की तुझे घरचे तुला विसरले आहेत. त्यांना फक्त त्यांच्या मुलावर प्रेम आहे. पण आता तू एकटी नाहीस. मी प्रत्येक निर्णयात, प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. फक्त एकदा मनापासून माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला कधीच दुःखी होऊ देणार नाही. रणवीरने तिच्या गालावरील अश्रू पुसत तिला आपल्या सोबतीची जाणीव करून दिली. ते दोघेही एकमेकांसारखेच होते. दोघांच्याही कुटुंबाने त्यांना कधी स्वीकारले नव्हते. म्हणूनच कदाचित नशिबाने त्या दोघांना एकमेकांसाठीच एकमेकांसोबत बांधून ठेवले होते. आरोहीला सुद्धा आता खात्री पटली होती की रणवीर सोबतचा तिचा पुढचा प्रवास आनंदाचा असणार आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो,
खूप संघर्षानंतर आरोहीला सुखाचे दिवस आले होते. कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.